दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य गुणवंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न. नाशिक शहरात रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य गुणवंत पुरस्कार व सन्मान सोहळ्याचं आयोजन नाशिकच्या धनदाई बँक्वेट हॉल, गंगापूर नाका, हनुमानवाडी लिंक रोड, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा, राष्ट्रीय अध्यक्ष विहारधाम योजना कांतीलाल चोपडा, प्रांतीय महामंत्री शांतीलाल दुग्गड, सहकोषाध्यक्ष सीए हेमराज खाबिया, जिल्हाध्यक्ष नंदलाल शिंगवी तसेच प्रकल्प संयोजक व प्रचार मंत्री प्राध्यापक सीए लोकेश पारख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण उपस्थित मान्यवर आणि पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची संपूर्ण व्यवस्था दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा माजी सरपंच खलाणे विजयभाऊ टाटिया यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. आणि उपस्थित पाहुण्यांनी या भोजन झाल्यानंतर अत्यंत सुंदररित्या उत्कृष्ट भोजन असल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात आणि आनंद व्यक्त केलाय. यावेळी कार्यक्रम संपन्न झाल्याची सविस्तर रूपरेषा प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा आणि प्राध्यापक सीए लोकेश पारख यांच्यासह पदाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. आदर्श शैक्षणिक संस्था हा आमचा ह्या वर्षाचा नवीन उपक्रम, ज्यामध्ये यावेळेस अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन श्री अशोकजी कटारिया, SNJB या संस्थेचे प्रबंध समितीचे चेअरमन श्री अजितजी सुराणा, सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हेमंतजी देशपांडे, यासोबतच जैन ओसवाल बोर्डिंगचे अध्यक्ष सोहनलालजी भंडारी, श्री प्रीतीसुधाजी शिक्षण फंड या संस्थेचे अध्यक्ष विजयजी वेदमुथा आणि ब्रह्मकुमारी या संस्थेच्या राजयोगिनी वासंती दिदी ज्या विभागीय संचालिका आहे यांना आम्ही पुरस्कृत केलं. आणि त्यासोबतच सर्वात मोठा पुरस्कार आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आडके आहेत, ज्यांची स्वतःची श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेतसुद्धा त्या संस्थेलाही आमच्या ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सतर्फे पुरस्कृत केलं गेलं. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने समाजसेवेची कास धरलीच पाहिजे. त्या अनुषंगाने आज भव्य राज्यस्तरीय पुरस्कार समारोह आज आम्ही ऑल इंडिया स्थानकवासी समाजाच्या वतीने ठेवलेला होता. मला खास करून सांगावंसं वाटतं की आज या भव्य समारंभामध्ये आपल्या नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आडके, त्याचप्रमाणे आपले जैन समाजाचे ललितजी गांधी जे राज्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा आवर्जून उपस्थिती दिली. त्याचप्रमाणे नगरसेविका दीपालीताई गीते यांनीसुद्धा कार्यक्रमाला त्यांचा अमूल्य वेळ दिला. त्याचप्रमाणे इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. खास करून मला सांगावंसं वाटतं समाजाचे आमचे सर्वच मान्यवर उपस्थित होते, पण खास करून मला त्याच्यामध्ये सांगावंसं वाटतं अशोकजी कटारिया असतील, नंदलालजी सकला या सर्वांनी इथे उपस्थिती त्यांची दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे तो आमचे मोहनलालजी लोढा, त्याचप्रमाणे कांतीलालजी चोपडा, राजेंद्रजी डुंगरवाल आणि लोकेशजी पारख यांच्या सर्वांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला. मला इथे सांगायचं आहे की हा कार्यक्रम आम्ही जो घेतला त्याच्यामागे उद्देश हाच होता की जी मुलं चांगलं काम करत आहेत, ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांना कुठेतरी एक इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. त्यामुळे आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि जे इथे उपस्थित राहिले त्या सर्वांचे सुद्धा मी सोनल कासले दगडे आभार मानते. धन्यवाद. आज या ठिकाणी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे चतुर्थ झोनतर्फे आदरणीय मोहनलालजी लोढा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रव्यापी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी मागील काही वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आपण सततपणे घेत आलेलो आहोत, पण यावर्षी त्याच्यामध्ये आणखी त्याची व्याप्ती वाढवून यावर्षी 7 शैक्षणिक संस्थांना पुरस्कार देण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे संस्थेने पूर्ण महाराष्ट्रभरातील काही शिक्षण संस्था निवडल्या आणि त्याच्यातील निवडक शिक्षण संस्थांना 7 शिक्षण संस्थांना, ज्याच्यात अशोका युनिव्हर्सल स्कूल असेल, नेमिनाथ ब्रह्मचारी आश्रम असेल, त्याप्रमाणे जैन बोर्डिंग नाशिकची असेल, भोसला मिलिटरी स्कूल असेल, या पद्धतीच्या ब्रह्मगिरी संस्था असेल, अशा अनेक संस्थांना यावर्षी शैक्षणिक पुरस्कार त्यांच्या कार्यासाठी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे
पत्रकार बांधव हे सतत आपल्यापर्यंत माध्यमाद्वारे आपल्या सगळ्या चाललेल्या कार्यक्रमाची रूपरेषा पोहोचवत असतात. तर यावर्षी पत्रकारांनासुद्धा पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे अनेक पत्रकारांना पण पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्रभरातून त्यासाठी अनेक विद्यार्थी, अनेक संस्था, अनेक संस्थेचे संचालक यासाठी उपस्थित होते. आज या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने माननीय ललित गांधी राज्यमंत्री, जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योगपती अशोकजी कटारिया, आमचे अध्यक्ष बोराजी, हे सगळे आज उपस्थित होते आणि आज मोठ्या प्रमाणात जैन समुदाय आणि इतर समुदाय इथे उपस्थित होता. महापौर इंगिडीताई आडके यासुद्धा या प्रोग्रामला उपस्थित होत्या. आपल्या दीपालीताई गीते आणि अनेक मान्यवर पण या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण करण्यात आलं आणि अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना सगळ्यांना पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आला. अत्यंत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुशी होती की अशा प्रकारचं त्यांचं जे कार्य आहे रिकग्नाईज करण्यात आलं, त्यांना गौरविण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पाल्यांनासुद्धा खूप इथे आनंद झाला. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांची दखल घेऊन त्यांचं कार्य जे आहे की जी भावी पिढी घडवणारी जी आपली ऑर्गनायझेशन्स आहे, आपल्या ज्या शैक्षणिक संस्था आहे, त्यांचासुद्धा सत्कार करताना आम्हाला मनस्वी आनंद झाला. त्यापैकी अनेक सत्कारार्थींनी त्यांचे उद्गार व्यक्त करताना आम्हाला त्याप्रती धन्यवाद दिले. परंतु त्यांचं कार्य जे आहे हे खरोखर देशव्यापी कार्य आहे, भावी घडवण्याचं कार्य आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना हे एक शुभेच्छापर पुरस्कार दिले. त्यासाठी आम्ही जे आहे आमच्याकडनं जे काही शक्य झालं त्या स्पर्धा परीक्षा घेऊन त्याच्यात नामांकन करून एक यथोचित त्यांचा सत्कार आम्ही केलेला आहे. यासाठी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन जे आहे ते आमच्या सगळ्या टीमचं लाभलेलं आहे. सगळ्या टीमनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. आमचे अध्यक्ष जे आहे मोहनलालजी लोढा, मग आमचे राजेशजी डोंगरवार असतील, लोकेशजी पारख यांनी खूप चांगलं सूत्रसंचालन केलं, सोनलताई दगडे असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी जे आहे उपस्थित होते आणि सगळ्यांच्या उपस्थित हा उत्कृष्ट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. जीवनाच्या वाटेवरचे आपण सोबती क्षणाचे जीवन आहे अनमोल, ते सुखाने जगायचे. वाट आहे ही खडतर, वाटे दुःखांचे डोंगर, ते जिद्दीने पार करायचे, सुखाने जीवन जगायचे. असा धडा शिकवणारी ही संस्था ऑल जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, ज्याचे अध्यक्ष युवा अध्यक्ष आदरणीय श्रीमान मोहनलालजी लोढा यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्यांनी हा जो आजचा कार्यक्रम आहे तो खूप चांगल्या रीतीने पार पाडला. जिथे SNGB सारखी संस्था होती तर महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये पहिली येणारी साक्षी जैन न्यूज सारखी पुरस्कारती होती. तर अशा चांगल्या पुरस्कारांना त्यांनी पुरस्कृत केले आणि आजचा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्यांनी पार काढला. मी त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि आपल्या आशीर्वादाने असे चांगले कार्यक्रम आपण जैन समाजासाठी नक्कीच घेऊया या शुभेच्छा मी आपल्याला देते. थँक्यू सो मच. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन तर्फे आमचे अध्यक्ष माननीय मोहनलालजी लोढा, कांतीलालजी चोपडा, लोकेशजी पारख, सोनल दगडे, ब्रिजलालजी कटारिया, दिलीप भाऊ टाटिया सर्वांनी मिळून जो आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला. त्या सत्काराला पूर्ण राज्यातनं मुलं, त्यांचे पालक, सर्व जेवढे प्रमुख पाहुणे बोलवलेले होते, ललितजी गांधी, अशोकजी कटारिया व सर्व सोनलालजी भंडारी सर्वांनाच बोलवलेलं होतं. सर्वजण आले. महापौर पण आपल्या नाशिकच्या हजर होतात. अतिशय सुंदर नियोजितबद्ध असा हा कार्यक्रम होता. त्याच्यात अनेक संस्थांना ज्या एज्युकेशन सोसायटीचे जेवढ्या संस्था आहेत त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. जे मुलं हायेस्ट मार्काने पास झालेले होते असे 240 विद्यार्थी त्यांचा गुणगौरव करण्यात आला. असं जैन कॉन्फरन्सचं काम पूर्ण महाराष्ट्रात चालू असतं. त्यात आमचे मोहनलालजी लोढा हे जसे अध्यक्ष झाले, माझ्या अंदाजे आत्तापर्यंत 20 ते 30 हजार आम्ही नोटबुक्स वाटले. प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यागावात अनेक उपक्रम आमचे त्या दिवशीपासून अध्यक्ष झाले त्या दिवशीपासून आम्ही राबवत आहोत. आणि अतिशय याच्या पुढेही आमचं ह्या टीमचं सर्व काम असंच चालू राहील. यांना
मी मोहन शेठच्या नेतृत्वाला खरंच सलाम करतो. 10:30 11 वाजेपर्यंत हे मनुष्य इथे कार्यालयात थांबून नियोजन करून हा कार्यक्रम सक्सेस कसा होईल याचं त्यांनी शेवटपर्यंत, आत्ता पण लास्टला आम्ही थांबलेलो आहे, तर शेवटपर्यंत थांबून या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. एवढं बोलून मी माझं शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.